विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलेलो आहोत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नेमकाच झालेला आहे आणि त्याच्यावर आपण काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज घेऊन आलेलो आहोत जे आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससी आणि इतर सर्व सेवा परीक्षात म्हणजे महाराष्ट्राच्या परीक्षात आपल्याला खूप इम्पॉर्टंट साबित होईल असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। आजचा पहिला क्वेश्चन आहे, हु इज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र डिसेंबर 2024 मध्ये आता चीफ मिनिस्टर कोण आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024 मध्ये कोण आहे? ऑप्शन ए एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे। आपल्याला माहिती आहे की पूर्वीचं जे सरकार होतं त्यावेळेस एकनाथ शिंदे हे सीएम होते, बट आता देवेंद्र फडणवीस हे 2024 डिसेंबर मध्ये सीएम झालेले आहे। ते 2029 या कालावधीपर्यंत ते सीएम राहणार आहे। As per article, Devendra Fadnavis is the chief minister of Maharashtra of December 2024. Therefore, their options represent political leader. C. Correct option is C. देवेंद्र फडणवीस। त्याच्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आपण बघूयात। Which portfolio did देवेंद्र फडणवीस retain after cabinet allocation? म्हणजे आता कॅबिनेट मंत्रीचा विस्तार झालेला आहे, त्याच्यानंतर कोणते खाते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कोणते खाते किंवा विभाग आपल्या अंडर ठेवलेले आहे? ऑप्शन ए रेव्हेन्यू, ऑप्शन बी होम डिपार्टमेंट, ऑप्शन सी फायनान्स, ऑप्शन डी एज्युकेशन। तर आपल्याला माहिती आहे, याचे ऑप्शन पूर्ण बघून घ्या। तर करेक्ट ऑप्शन आहे होम डिपार्टमेंट। देवेंद्र फडणवीसनी होम डिपार्टमेंट त्यांच्या अंडर ठेवलेले आहे। देवेंद्र फडणवीस सरांनी देवेंद्र फडणवीस रिटेन द होम डिपार्टमेंट which is key position. This is mentioned in article where it is kept in home department added to other important department like energy, judiciary, law, home, energy, judiciary, law, general administration and information and publicity हे पण विभाग त्यांच्या अंडर आहे। जर हे ऑप्शन मध्ये आले असते तर हे तुम्हाला आन्सर क्लिक करावं लागलं असतं। त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आपण बघू, हु इज डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र अलॉंग विथ देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? आता देवेंद्र फडणवीस तर सीएम झालेले आहेत, मग देवेंद्र फडणवीस डेप्युटी सीएम नाही तर चीफ मिनिस्टर आहेत, आणि डेप्युटी सीएम म्हणलं तर एकनाथजी शिंदे आणि अजित पवार हे डेप्युटी सीएम आहेत। The article clearly mentioned Eknath Shinde is Deputy Chief Minister of Maharashtra along with Devendra Fadnavis. Again, what department was allocated to Deputy Chief Minister Eknath Shinde? कोणतं डिपार्टमेंट त्यांनी घेतलं होतं त्यांच्या अंडर? तर त्यांच्या अंडर त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट हा डिपार्टमेंट घेतला आहे, आपल्याला माहिती आहे। इथे बघू शकता, ॲज पर आर्टिकल एकनाथ शिंदे वॉज अलोकेटेड अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट विच इज सिग्निफिकंट रोल इन मॅनेजिंग अर्बन प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर। हे कोणाच्या अंडर येत असते? आता ते डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथजी शिंदे यांच्या अंडर। त्याच्यानंतर आपण पाचवा क्वेश्चन बघू, विच डिपार्टमेंट वॉज अलोकेटेड टू एनसीपी लीडर दॅट इज अजित पवार? अजित पवारांना कोणचा विभाग देण्यात आला आहे? ऑप्शन ए फायनान्स अँड प्लॅनिंग, ऑप्शन बी स्कूल एज्युकेशन, ऑप्शन डी ट्रान्सपोर्ट, ऑप्शन डी फूड अँड सिव्हिल सप्लाईज। तर आपल्याला माहिती आहे, इथे एक्सप्लेनेशन मध्ये बघू शकता, अजित पवार एनसीपी लीडर वॉज अलोकेटेड द फायनान्स अँड प्लॅनिंग डिपार्टमेंट अलॉंग विथ स्टेट एक्साइज डिपार्टमेंट। फायनान्स अँड प्लॅनिंग डिपार्टमेंट हे त्यांचं डिपार्टमेंट आहे। ऑप्शन ए फायनान्स अँड प्लॅनिंग, अर्थ विभाग आणि नियोजन हे कोणाच्या अंडर येते? तर अजित पवार साहेबांच्या अंडर स्टेट एक्साइज डिपार्टमेंट, फायनान्स अँड प्लॅनिंग डिपार्टमेंट हे तीन डिपार्टमेंट अजित पवारांच्या अंडर येतात। त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहोत, हे बघा, व्हॉट पोर्टफोलिओ वॉज गिवन टू चंद्रशेखर बावनकुळे? आता चंद्रशेखर बावनकुळे हे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांना मिनिस्टर बनवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या अंडर कोणचा खाता दिलेला आहे? ऑप्शन ए वॉटर रिसोर्सेस, ऑप्शन बी रेव्हेन्यू, ऑप्शन सी फॉरेस्ट, ऑप्शन डी स्किल डेव्हलपमेंट। तर आपल्याला माहिती आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना रेव्हेन्यू डिपार्टमेंट दिलेला आहे, महसूल विभाग हे चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे। इथे एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही वाचू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हु वॉज असाइन्ड द पोर्टफोलिओ ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड इनोव्हेशन? स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट आणि इनोव्हेशन, गणेश नाईक,
मंगल प्रभात लोढा, पंकजा मुंडे, अतुल सावे. तर याचं करेक्ट आन्सर आहे मंगल प्रभात लोढा. मंगल प्रभात लोढा वॉज गिवन द portfolio that is skill development, employment and innovation. मंगल प्रभात लोढा असाइन स्किल डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर आपण बघूयात 8वा क्वेश्चन. विच डिपार्टमेंट वॉज असाइन टू राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांना हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, वॉटर रिसोर्सेस कृष्णा गोदावरी व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, कल्चरल अफेअर्स आणि लेबर. ते यामधला राधाकृष्ण विखे पाटील यांना जे डिपार्टमेंट अलॉट केलेलं आहे ते आहे ऑप्शन बी, वॉटर रिसोर्सेस कृष्णा गोदावरी व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे लक्षात ठेवायचं. जलसंपदा कृष्णा आणि गोदावरीच्या खोऱ्याचा विकास हे वाला विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आला आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे. विच डिपार्टमेंट इज हँडल्ड बाय पंकजा मुंडे. पंकजा मुंडे हे खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत, कारण की यांना जे मंत्रिपद दिलेलं आहे ऑप्शन ए टेक्सटाईल, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज, फायनान्स, पब्लिक हेल्थ. तर आपल्याला माहिती आहे पंकजा मुंडेंना एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज सोबतच ॲनिमल हजबंडरी देखील त्यांच्या अंडरच येते. हे विभाग देखील त्यांच्या अंडर येते. पर्यावरण व हवामान बदल आपण इथं बघू शकता, विच इज ऑल्सो ॲनिमल हजबंडरी ॲज पर आर्टिकल. त्याच्यानंतर आपण 10वा क्वेश्चन, आजचा शेवटचा क्वेश्चन घेऊ. विच मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉरेस्ट. फॉरेस्टसाठी ऑप्शन ए राधाकृष्ण विखे पाटील, ऑप्शन बी गणेश नाईक, ऑप्शन सी मंगल प्रभात लोढा, ऑप्शन डी अशोक उईके. तर आपल्याला माहिती आहे मंगल प्रभात लोढा आत्ताच बघितलं आपण तर नाहीच आहे, राधाकृष्ण विखे पाटील पण नाही आहे, आणि अशोक उईके तर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफिसर आहेत, म्हणजे त्यांना ते विभाग दिला गेला आहे, आदिवासी विभागाचे मंत्री आहेत. मग राहिले कोणते? गणेश नाईक. जंगल विभाग कोणाच्या अंगात देण्यात आले आहे ते आहे गणेश नाईक. गणेश नाईक वॉज असाइन द फॉरेस्ट डिपार्टमेंट नोटीस बाय आर्टिकल. आणि अशाच तरी आपण आजचे 10 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे, आणि उरलेले 10 क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्या पर्यंत येणार. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओजला. आपण